यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं। वरळीमध्ये अधिकाऱ्यांकडून मतदानासाठी आता टोकनचं वाटप सुरू आहे। वरळीमध्ये अधिकाऱ्यांकडून मतदानासाठी टोकन दिलं जात आहे। तर 6 वाजेपर्यंत मतदानासाठी रांगेत असणाऱ्यांना हे टोकन दिलं जाणार आहे। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरू यांच्याकडे। विनायक, वरळीमध्ये आता अधिकाऱ्यांकडून टोकन दिलं जाते। निखिला बरोबर आहे। ज्या पद्धतीनं मतदानाची वेळ जी आहे ती 6 वाजेपर्यंत होती आणि त्यानंतर ही वेळ जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे, परंतु 6च्या आधी जे मतदार रांगेत उभे आहेत यांना विशेष टोकन जो आहे तो देण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगानं आधी जाहीर केलेलं आहे की जे 6च्या आधी रांगेमध्ये जे मतदार असतील त्यांना मतदान करता येणार आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं हे टोकनचं वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे टोकन वाटले जात आहेत आणि जेवढे मतदार रांगेमध्ये आहेत त्यांना आता मतदानाचा हक्क जो आहे तो बजावता येणार आहे। 6 पर्यंतची वेळ होती। सकाळपासून जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी गोंधळ जो आहे तो पाहायला मिळत होता, परंतु जे रांगेमध्ये सगळे मतदार असणार आहेत त्यांना मतदान जो आहे तो 6 पर्यंतच्या आतमध्ये जे रांगेत आहेत त्यांना हा मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे। आपण पाहू शकतो हे टोकन जे आहे ते या प्रत्येक मतदारांना दिले जात आहेत आणि हा टोकन दाखवून पुढे त्यांना मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावता येणार आहे। निवडणूक आयोगाकडून तशी माहिती जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती अशी प्रक्रिया जी आहे ती आता राबवली जाते। 6च्या आधी जे रांगेत होते त्यांना अशा पद्धतीने आता हा अधिकार आपला बजावता येणार आहे मतदानाचा। निखिला, नक्कीच आपल्याला टोकन पाहता येईल। विनायक, कोणाला असं टोकन देण्यात आलेलं आहे? निखिला बरोबर आहे। आपण हा टोकन जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करूया। दादांकडे हा टोकन आहे। अशा पद्धतीने हा टोकन जो आहे तो मतदारांना ही चिठ्ठी जी आहे टोकनची देण्यात येते। 6च्या आधी हे सगळे मतदार जे आहेत ते या ठिकाणी रांगेमध्ये उभे होते। निवडणूक आयोगाने जशी सूचना सगळ्याच बूथना दिलेल्या आहेत, सगळ्या अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीनं हे टोकन जे आहे ते वाटले जात आहेत आणि या टोकनच्या माध्यमातून हे मतदान जे आहे ते आता या सगळ्या मतदारांना करता येणार आहे। आपण ती गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती। ही प्रक्रिया जी आहे ती संत गतीने अनेक ठिकाणी सुरू होती। अखेर निवडणूक आयोगाने सगळ्याच निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। 6 पर्यंत जे रांगेत मतदार असतील त्यांना कितीही वाजले तरी सुद्धा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावता येणार आहे। त्यामुळेच अशा पद्धतीनं हे टोकन जे आहे ते वरळीमधल्या या सेंटरमध्ये वाटण्यात आलेले आहेत आणि हे जे सगळे रांगेमध्ये जेवढे मतदार आहेत त्यांना आता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। निखिला, धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर वरळीमध्ये मतदानासाठी आता अधिकाऱ्यांकडून टोकन वाटप